जय महाराष्ट्र मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या नवीन अपडेट विषयी, ज्या तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत। यामध्ये शेतकऱ्यांसाठी फार्मर युनिक आयडी, नवीन नोंदणी, केवायसी आणि आधार प्रमाणिकीकरण यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकणार आहोत। तर मित्रांनो, चला तर आपण व्हिडिओकडे वळूयात। पण तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। मित्रांनो, तुमच्या कुटुंबातील आता फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे। नोंदणी करताना तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची आधार कार्डची माहिती द्यावी लागणार आहे। पती पत्नी आणि 18 वर्षाखालील मुलांचा समावेश आवश्यक असणार आहे। तुमच्या कुटुंबाचा योग्य नोंदणी क्रमांक तयार करा आणि लाभ मिळवा। शेतकरी मित्रांनो, आता फार्मर युनिक आयडी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। ही युनिक आयडी तुमच्या जमिनीची आणि बँक खात्याची माहिती थेट जोडते। चुकीच्या नोंदी रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे। जमीन दुसऱ्याच्या नावावर गेली आहे किंवा नोंद मृत शेतकऱ्यांच्या नावावर असेल तर अशा प्रकरणांमध्ये लाभ मिळणार नाही। लवकरात लवकर तुमची युनिक आयडी बनवा। जर तुमच्या नोंदणीमध्ये 2019 नंतर कोणतेही बदल केले असतील किंवा तुम्हाला नवीन नोंदणी करायची असेल तर यासाठी काही आवश्यक कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे। त्यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड आणि बँक खात्याचा तपशील। तर मित्रांनो, सीएससी केंद्रावर भेट द्या आणि प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा। शेतकरी मित्रांनो, केवायसी प्रक्रियेसाठी अंतिम तारीख 20 जानेवारी आहे। जर केवायसी पूर्ण नसेल तर तुम्हाला पुढील हप्त्याचा लाभ मिळणार नाही। काही शेतकऱ्यांच्या नोंदी अजूनही प्रलंबित आहेत। सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करून तुमचं प्रमाणिकीकरण पूर्ण करा। तुमच्या मेहनतीचं फळ वेळेत मिळवण्यासाठी हे पाऊल उचलणं अत्यंत गरजेचं आहे। तर मित्रांनो, सीएससी केंद्राद्वारे शेतकऱ्यांसाठी विशिष्ट ओळखपत्र बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। या ओळखपत्रामुळे तुमचा लाभ लवकर आणि सोप्या प्रक्रियेद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचेल। शेतकरी म्हणून तुमची युनिक ओळख सिद्ध करणे अधिक सोपे होईल। सरकार योजनेचा लाभ आणि अनुदान वाढवण्याच्या विचारात आहे। जर तुमचं प्रमाणीकरण वेळेत पूर्ण असेल आणि नोंदणी अपडेट असेल तर तुम्हाला योजनेचा पूर्ण लाभ मिळणार आहे। त्यामुळे वेळेचं भान ठेवा आणि आपल्या कुटुंबाचा हक्काचा लाभ मिळवा। तर शेतकरी मित्रांनो, तुमची सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण करा आणि आपल्या कुटुंबाचा आर्थिक आधार मजबूत करा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या सीएससी केंद्राला भेट द्या। तुमचं भविष्य उज्ज्वल बनवण्याचा मार्ग या योजनेतून तयार होत आहे। फक्त योग्य पावलं उचलायला विसरू नका। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।